श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी आता असं म्हणणार नाही की आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदात जाओ, कारण प्रत्येकच दिवस हा प्रत्येकासाठी खूप छान जायला पाहिजे, आनंदात जायला पाहिजे, ही नेहमीच आपण प्रार्थना करत असतो देवाकडे. परंतु आता मी जो हा व्हिडिओ काढते हा संध्याकाळी 5 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे मी म्हणणार नाही, कारण पूर्ण दिवसच आता जायला लागला आहे, म्हणजे आता सूर्य मावळायची वेळ आलेली आहे. परंतु तरी पण मी व्हिडिओ काढते, कारण व्हिडिओ काढण्याचा माझा उद्देश एक होता. जर मी काम करता करता व्हिडिओमधनं तुम्हाला सांगितलं असतं तर मला वाटत नाही की ते योग्य राहिलं असतं असं म्हणून मग ठरवलं की बसूनच एकदा तुमच्याशी गप्पा माराव्या अशा म्हणून. तर बघा, भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत. आपले व्हिडिओ का नाही आलेत याचं मलाही म्हणजे विशेष वाटतं आहे की मी व्हिडिओ का नाही टाकले असं म्हणून. परंतु व्हिडिओ न टाकण्यामागे, व्हिडिओ अपलोड न करण्यामागे भरपूर सारे कारणं आहेत. तर ते कारणं आज मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोस्ट करत आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू झालं आणि त्यानंतर मी व्हिडिओज टाकले नाही. माझ्या घरचं हळदी कुंकू झालेलं आहे, सोसायटीतलं हळदी कुंकू झालं आहे आणि संक्रांतीपासून मी व्हिडिओ टाकले नाहीत. संक्रांतीपासून सगळे व्हिडिओ पेंडिंग आहेत. तर व्हिडिओ का नाही टाकले याचं कारण सांगते. बघा, एक वेळ अशी येते आपल्यावर की ही गोष्ट तुमच्या बाबतीत पण रिलेट करत असेल, मे बी माहिती नाही, परंतु खूप क्वचित लोक असतात की त्यांच्या बाबतीत ह्या अशा गोष्टी रिलेट करत असतात. खूप साऱ्या गोष्टी असतात त्या, आणि त्याच्यातली माझी एक गोष्ट अशी घडली की माझ्या बाबतीमध्ये की एक टाईम असा येतो कधी कधी खूप जास्त बडबड केलं जातं, खूप गप्पा मारल्या जातात, खूप लोकांशी बोलावंसं वाटतं, आपल्या आजूबाजूला खूप लोक पाहिजेत असं आपल्याला वाटत असतं. परंतु एक टाईम असा येतो ना की त्यावेळेस असं वाटत असतं ना की आपण फक्त शांत राहावं, कोणीच आपल्या आजूबाजूला नसावं, कोणाशी गप्पा पण नाही मारायला पाहिजे. दिवसभरात आपण फक्त आपण आणि आपलं काम एकदम शांत राहायला पाहिजे. आणि तसंच माझ्या बाबतीत घडलं. शेवटचा जो व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि त्या व्हिडिओनंतर एक फेज माझ्यासाठी असा आला की मला वाटायचं की आपण एकटंच राहावं, कोणीच आपल्या आजूबाजूला नको राहायला पाहिजे आणि दिवसभरात फक्त मी पाहिजे, कोणाशी कॉन्टॅक्ट पण नाही केला पाहिजे. फोनवर बोलणं पण एवढं म्हणजे असंही फोनवर बोलणं तर खूप कमी असतं. फोन फक्त 2च लोकांचे असतात, आई आणि बहीण. त्याच्या व्यतिरिक्त खूप क्वचित लोकांचे फोन येतात, मग ते सासरहून असो किंवा माहेरून असो. पण तरीही मला आता माहिती नाही, जसं जसं आपलं दिवस निघत जात आहेत किंवा थोडंसं एज पुढे जात आहे ना, तेव्हा असं वाटतं की पहिल्यापेक्षा फोन खूप कमी झाले आहेत बोलणं, आणि कमी बोलावं, कारण खूप कमी बोलावं असं वाटतंय. आणि आता एक फेज माझा असा आला संक्रांती झाल्यानंतर की वाटायचंच नाही की कोणाशी बोलावं असं म्हणून, शांत राहावं किंवा व्हिडिओ पण सुरू करावा, मोबाईल काढावा आणि व्हिडिओ चालू करावा किंवा व्हिडिओ अपलोड करावा, व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर द्यावा. हे सुद्धा माझी इच्छा व्हायची नाही. भरपूर सारे व्हिडिओ काढून ठेवले आहेत मी. मागचेही व्हिडिओ आहेत. बहिणीकडे जेव्हा संभाजीनगरला फिरायला गेलो तिथले पण मी 2च व्हिडिओ अपलोड केले. बाकीचे घृष्णेश्वर आणि अजून एक कुठला व्हिडिओ होता जो की आम्ही खाटूश्यामला गेलो होतो. संभाजीनगरमधले खाटूश्याम आहे. येण्याच्या पहिल्या दिवशी आम्ही खाटूश्यामला गेलो होतो. ते 2 दिवसाचे व्हिडिओ पण मी अपलोड केले नाही, कारण की एक फेज आपला असा येत असतो की सगळं म्हणजे सगळं बंद करायचं, डायरेक्ट पूर्ण टोटली बंद करून टाकायचं. काहीच कोणाशी बोलायचं पण नाही, व्हिडिओ समोर पण यायचं नाही, व्हिडिओ अपलोड पण नाही करायचा आणि काही कोणाशी कॉन्टॅक्टही नाही ठेवायचे. फक्त आपण आणि आपला संसार किंवा आपण आणि आपली कामं आणि शांत, एकदम शांत राहावं. मला एवढे गाणे आवडायचे, परंतु ह्या फेजमध्ये मी दिवसभरात घरातले गाणे पण बंद केले, खूप कमी. फक्त संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी यायच्या वेळेसच मी फक्त गाणे लावायची, बाकी दिवसभर माझे गाणेही टोटल बंद. आणि तो एक फेज झाला की शांत राहावं असं म्हणून. लगेच दुसरा फेज झाला की आपण जेव्हा गावाकडे जातो, आणि गावाकडे आम्ही 24 जानेवारीला गावाकडे गेलो. 23 जानेवारीला लग्न होतं मावशीच्या मुलाचं. तर जेव्हा गावाकडनं आलो आणि गावाकडनं आल्यानंतर आपण त्या झोनमध्ये असतो की तिकडं काय गोष्टी घडतात किंवा आजूबाजूला काय गोष्टी घडतात. तर काही दिवस, 4-5 दिवस त्या झोनमध्ये असतो. तर तो झोनमधनं आपण बाहेर निघालेलो राहत नाही त्या फेजमधनं. तर तसं पण काहीसं घडलं की त्या फेजमधनं आपण बाहेर निघत नाही. बऱ्याचशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडलेल्या असतात, तेच विचार सतत डोक्यामध्ये चालू असतात. भरपूर वेळेस विचार करावा की हे विचार करायचे नाहीत किंवा ह्या गोष्टी मनात आणायच्या नाही, परंतु त्याच गोष्टी मनात येत असतात. त्याच्यामुळे पण व्हिडिओ अपलोड केला गेला नाही. आणि त्यानंतर गोष्ट घडली ती म्हणजे अजितदादांची. आणि अजितदादांचं जेव्हा माहिती पडलं त्यावेळेस तो खूप जास्त निगेटिव्ह झाल्यासारखं झालं किंवा खूप मनामध्ये विचार आले की असं कशामुळे घडलं, किंवा असंही आयुष्य आहे का, आयुष्य एवढं अनक्रेडिटेबल आहे का की असं घडू शकतं.
आणि असंही माहिती आपल्याला की आयुष्यामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये खूप जास्त गोष्टी वाईट वाईट घडतात, परंतु एवढंही झपाट्याने घडू शकतात. त्यावेळेस तर खूपच जास्त शॉकिंग न्यूज होती ती. आणि ते पण दिवस म्हणजे 2 दिवस तर रडायला येत होतं आणि मनही लागत नव्हतं घरामध्ये. कारण देवाने वातावरण पण खूप जास्त पावसाचं वातावरण काढलं होतं. खूप जास्त ढगाळ वातावरण होतं. आजूबाजूचा एरिया एवढा पॉझिटिव्ह वाटणारा एरियासुद्धा निगेटिव्ह वाटायला लागला होता. त्याच्यामुळे ते दिवस पण तसेच गेले. आणि त्यानंतर घडलं तर नविकाच्या बाबतीमध्ये मला असं वाटायला लागलं थोडंसं कुठेतरी त्रिशाच्या आणि नविकाच्या बाबतीमध्ये. त्रिशाचं तर नाही, त्रिशा इंडिपेंडंट अभ्यास करते, परंतु नविकाच्या बाबतीमध्ये मला असं वाटायला लागलं की नविकासाठी थोडासा वेळ द्यावा, असं म्हणून नविकाला थोडा टाईम द्यावा. कारण की कुठेतरी नविकाकडे दुर्लक्ष होतंय असं मला वाटायला लागलं होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण व्हिडिओ आपण नक्कीच टाकू यूट्यूबला, परंतु स्वतःसाठी एक थोडासा वेळ द्यावा. आणि बघा, जेव्हा आपल्या मनामध्ये 100 विचार चालू असतात किंवा खूप सारे विचार चालू असतात, मग ते भविष्याचे असो, वर्तमान काळाचे असो, भूतकाळातले तर विचार राहत नाही, परंतु वर्तमानाचे आणि भविष्याचे जेव्हा विचार चालू असतात त्यावेळेस माणसाने कुठेतरी थोडासा पॉज घेऊन घ्यावा असं मला तरी वाटतं. आणि म्हणून मग मी थोडासा पॉज घेतला. आणि त्यातल्या त्यात अजून दुसरी गोष्ट घडली की 24 जानेवारीपासून जेव्हापासून लग्न करून आली तेव्हापासून आवाज काही साथ देत नाही. मध्येच आवाज चांगला होऊन जातो आणि मध्येच आवाज खराब होऊन जातो. त्याच्यामुळे मग व्हिडिओमध्ये जेव्हा आपण व्हॉइस ओव्हर देतो त्यावेळेस आपला आवाज पण क्लिअर असला पाहिजे असं मला वाटत असतं. तर मग तो आवाज पण क्लिअर निघायचा नाही आणि व्हॉइस ओव्हर देता देता माझ्या छातीत आणि घशात खूप दुखायला लागायचं मध्येच. त्याच्यामुळे संक्रांतीच्या दिवसाचा व्हिडिओ बनवून 8 दिवसापासून बनवून पडलेला आहे. अर्धा बनवला आहे, अर्धा राहिलेला आहे. आज आवाज चांगला होईल, उद्या चांगला होईल, परंतु आवाज रात्री चांगला होतो, सकाळी परत जैसे ते होतो, किंवा सकाळी चांगला होतो तर रात्री खराब होतो. त्याच्यामुळे पण ते माझे व्हॉइस ओव्हर देण्याचे राहून जात आहेत. कारण की समोरच्याला ऐकताना पण इंटरेस्ट वाटला पाहिजे, त्याच्यामुळे पण व्हॉइस ओव्हर देता आला नाही. तर म्हणून आता कुठे थोडीशी जाग आली मला की असं वाटतंय की व्हिडिओ टाकून बरेचसे दिवस होऊन गेलेत, 15-20 दिवस होऊन गेला, तर असं ना हो यूट्यूबवाल्यांनी माझं चॅनल डिमॉनिटाईज करून टाकलं किंवा 1 महिना कंप्लीट झाला आणि तुम्ही एकही व्हिडिओ टाकला नाही, त्याच्यामुळे चॅनल डिमॉनिटाईज नको व्हायला पाहिजे. म्हणून थोडीशी रुटीनला येते असं म्हटलं. आणि संक्रांतीचे किंवा हळदी कुंकवाचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मी अपलोड करून देते. ज्याला बघायचे असतील त्याने बघा, ज्याला नसतील बघायचे त्याने बघू नका. त्याच्यामुळे असं म्हणू नका की व्हिडिओ एवढे लेट आले असं म्हणून. बरेचसे सारे कारणं होते माझ्या बाबतीमध्ये घडलेले, म्हणून मी व्हिडिओ अपलोड करत नव्हती. आणि अजून पण काहीतरी पर्सनल रिझन असतात त्याच्यामुळे पण व्हिडिओ अपलोड करणे झाले नाही. तब्येतही साथ देत नाही, पाहिजे तशी तब्येत साथ देत नाही. कारण ज्या वेळेस आपल्यामध्ये निगेटिव्हिटी घुसलेली असते, आता बघा तुम्ही म्हणणार की तुम्ही यूट्यूबर आहेत आणि तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी कशी येऊ शकते, असं काही नसतं. यूट्यूबर पण हा पण एक माणूस असतो. त्याच्यामुळे मग निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोघी बाजू दाखवल्या पाहिजे. जर तुम्ही आतापर्यंत जितके पण यूट्यूबर बघत असणार ते नेहमी तुम्हाला चांगल्याच गोष्टी दिसत असतील, त्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक गोष्टी आणि चांगल्याच गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये दिसत असतील, परंतु एका नाण्याला 2 बाजू जशा असतात तशाच माणसाच्या पण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इमोशन्स असतात. त्याच्यामुळे असं काही नसतं की निगेटिव्ह होणारे लोक हे निगेटिव्हच असतात. सकारात्मक लोकांमध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येत असते आणि निगेटिव्हिटी येत असते, निगेटिव्हमध्ये पण पॉझिटिव्ह राहत असतं. त्याच्यामुळे कधी कधी असे फेज येत असतात की निगेटिव्हिटी आतमध्ये येणं याला काही खूप जास्त टाईम लागत नाही. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या त्या फेजमध्ये काहीतरी वाईट घडून गेली ना, तर त्यावेळेस माणसाच्या मनामध्ये ते नक्कीच नकारात्मक विचार येऊन जातात आणि ते लवकर जायला थोडासा टाईम लागत असतो. आणि माझ्या बाबतीत पण तसंच काही झालं होतं. हा जो पिरियड होता, हा पिरियड मला काही व्यवस्थित गेला नाही. त्याच्यामुळे जर आपण व्यवस्थित राहू तर आपण समोरच्याला व्यवस्थित मेसेज पोचवू शकू, ह्या गोष्टीशी मी सहमत आहे. त्याच्यामुळे आपण जर व्यवस्थित राहिलो तर आपल्यापर्यंत जाणारा मेसेज हा समोरच्या लोकांपर्यंत चांगला पोहोचेल. याच्यासाठीच मी काही व्हिडिओ घेतला नाही, अपलोडही केला नाही आणि काहीच केलं नाही. त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची क्षमस्व आहे आणि सगळ्यांची माफी मागते मी. तर झालं असं, इंस्टाग्रामलाही मी एकही व्हिडिओ अजूनपर्यंत अपलोड केला नाही. तर त्या दिवसापासून म्हणजे हळदी कुंकवाच्या रील्स वगैरे मी केल्या, हळदी कुंकवाच्या ज्या काही आम्ही रील्स काढायचो त्या रील्स आम्ही केल्या, परंतु अशी इच्छा झाली नाही की चला यूट्यूबला काहीतरी करू असं म्हणून. आणि यूट्यूबला न करण्याचं कारण पण तेच आहे की यूट्यूबला जेव्हा आपण करत असतो, काही लोक अशी पण आहेत जी माझ्या आजूबाजूला आणि मला ओळखतात चांगल्या प्रकारे, मग ते माझे रिलेटिव्ह असो किंवा फ्रेंड सर्कल असो, फक्त माझे व्हिडिओ बघून घेत आहेत. खरं सांगायचं म्हटलं, आता या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे म्हणून सांगते, तर फक्त माझे व्हिडिओ बघून घेतात, बाकी त्याला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. तर असं करू नका. कारण की ज्या वेळेस एक कंटेंट क्रिएटर ज्या वेळेस व्हिडिओ बनवत असतो तर ते व्हिडिओ बनवण्यामागे त्याचे खूप जास्त हार्डवर्क असतात, खूप जास्त त्याची मेहनत असते.
तर त्याच्या मेहनतीला काहीतरी दाद द्यायला पाहिजे, त्याच्या मेहनतीचं काहीतरी कौतुक केलं पाहिजे. म्हणून 2 शब्द तोंडातून काढू नका किंवा टाईप करू नका, परंतु लाईक करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर काही लोक फक्त सबस्क्राईब व्हिडिओ बघून घेतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तर असं करू नका, सबस्क्राईब करा. कारण ते करण्यामागे त्याचे कसेही नाहीतरी 3-3.5 तास तर व्हिडिओ बनवण्यामागे जातातच. परंतु दिवसभर कॅमेरा फिरवणं, सगळ्या गोष्टी करणं ह्यामागे त्याचा पण पूर्ण दिवस जात असतो. आणि तो ही गोष्ट आपण जेव्हा तो व्हिडिओ बघत असतो ना, तर तो व्हिडिओ बघत असताना आपण त्या गोष्टीमधून काहीतरी चांगलं घेत असतो. बघा, जरी तुम्ही एखादी व्यक्ती असते की ती मान्य करत नाही की ह्या व्यक्तीमधनं आपण काय शिकतोय, काहीच नाही शिकण्यासारखं. परंतु डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली आपण प्रत्येकाकडनं काहीतरी शिकत असतो की याच्या घरामध्ये हे किंवा हे असं करतो का, मग मी पण असं केलं पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या गोष्टीमधनं आपण काहीतरी डायरेक्टली नाही इनडायरेक्टली शिकत असतो. तर ते शिकत असताना आपल्याला त्या व्यक्तीचं कौतुक वाटलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्याला दाद दिली पाहिजे. तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला त्याबद्दल तुमची सगळ्यांची मी आभारी आहे. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा. जर मी तुमची ओळखीची असेल आणि तुमचे ते जवळचे लोक पण ओळखीचे असतील माझे, तर नक्कीच त्या लोकांना व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आणि आजपासून येणारे जे काही व्हिडिओ असतील, याच्या पुढचे व्हिडिओ जरी टाकायला लेट झाले असतील, परंतु त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही नक्कीच पूर्ण बघणार, लाईक करणार, सबस्क्राईब करणार, शेअर करणार ही मी आशा करते. धन्यवाद.